सकाळ सकाळ उठल्यावर लय बोर झालं होतं. मला जरा बाहेर जाऊन येऊ जरा. मग निघालो. पहिले गाडी चालू केली. म्हटलं गाडी गरम होऊ द्यावं. मग आयन भाईला कॉल करून आधीच बोलवून ठेवलं होतं बाहेर. आयन भाऊ आधीच थांबला होता. कसला खुश दिसतोय म्हणतो, लय दिवसांनी भेटला म्हणून आज बाहेर निघालो. हे आमच्या इथल्या 300 शब्दांचा निबंध लिहिला होता त्या मुलांनी. त्याची बिल्डिंग आहे ही. म्हणजे त्याची बिल्डिंग नाही, त्याचा बिझनेस पार्क आहे हा, त्याच्या बापाचा. मग पुढं गेलो. कल्याणनगरमध्ये ट्रम्प तात्याची बिल्डिंग दिसली. ट्रम्प तात्याची बिल्डिंग रोजच दिसते आम्हाला, तसं काय नाही. मग हे आमच्या इकडलं सगळ्यात मोठं दारूचं दुकान आहे. सगळे मोठमोठे लोक इथे दारू येतात. मग ह्या रोडमधनं कशी तर गाडी काढली. समजलं पाणी होतं त्याच्यामुळे अडवूनच गाडी काढली ही. मग पुढे गेल्यावर बसच बंद पडलेली दिसली. मग आयन भाऊला सोडलं. मग आमचे मोठे बंधू आले. ते म्हणले आम्हाला क्लासला सोडा. मग निघालो भाऊला घेऊन क्लासला. मग आम्ही बी रॉंग साईडनेच गाडी घातली. जाऊ दे म्हटलं, काय होतं ते बघता येईल. मग भावाला सोडलं क्लासला आणि घरी आलो. मग घरी आल्यावर आमच्या आईसाहेबांना खायचे होते पोहे. मग म्हणलं आमच्या आईसाहेबांना बनवून देऊ. काटून कूट सगळं कांदा बिंदा सगळा कापून घेतला. तेल ओतलं. पहिले कांदा बिंदा सगळा टाकून घेतला. मग पोहे बी आईसाहेबांना बनवून गेले. मग पण आमचं काय मन भरलं नाही पोह्याने. म्हणून आम्ही निघालो समोसे ते आणायला. मग गेलो. गाडी वेडी पाहिजे साफ केली, कारण की पाऊस पडला होता. गाडी साफ केली. निघालो मग स्वीटमला. स्वीटममध्ये बरंच काय होतं, पण म्हणलं हेच घ्यावं, समोसेच घ्यावं. मग आलो घरी. घरी आल्यावर 2च मिनिट थांबलो, पण समोसे काय खाल्ले नाही. लगेच बाहेर निघालो. पप्पा म्हणले जा ATMला पैसे घेऊन ये. मग ATMमध्ये गेलो. पैसे निघाले. जेवढी खुशी होती तेवढी, पण ती खुशी राहत नाही तेवढं, कारण की घरीच द्यायचे होते ते पैसे. मग घरी गेल्यावर वापस पप्पा बाहेर गेले, पैसे दिले. मग मी गेलो गाडीकडं. मग समोसे बिमोसे घेतले आणि मग घरात आलो. असं गेलोच नाही. समोसे घेऊन